आज आपण इयत्ता चौथी छत्रपती शिवाजी महाराजांवरती विषय घेणार आहोत। शिवछत्रपती पुस्तकाचं नाव आहे परिसर अभ्यास भाग 2। तर इयत्ता चौथीच्या इतिहासामधील बऱ्याच परीक्षांना आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर हे पुस्तक आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत। तर व्हिडिओचे आपण साधारणतः 3 भाग त्या ठिकाणी बनवणार आहोत। टोटल या पुस्तकामध्ये 18 प्रकरण आहेत। 18 प्रकरणापैकी 6 टॉपिक आपण प्रत्येक पार्टमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूया पुस्तकाला। छत्रपती शिवाजी महाराज मुखपृष्ठावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र दिलेलं आहे। तर पाहूया आपण अनुक्रमानिका। तर अनुक्रमानिकामध्ये पूर्ण टॉपिक आता मी समजून देणार आहे पहिल्या पार्टमध्ये, आणि जो दुसरा भाग जेव्हा तयार होईल तेव्हा फक्त त्याच्या पुढच्यापासून कंटिन्यू करणार, म्हणजे परत अनुक्रमानिका आपण वाचणार नाहीत। एकदा ह्या पार्टमध्ये अनुक्रमानिका त्याचं सर्व काही माहिती आपण पाहून घेऊया। पुढचा जो भाग होणार आहे त्यामध्ये निश्चितच जास्त विश्लेषण जास्त होणार नाही अनुक्रमानिकाविषयी। तर पहा, प्रकरण पहिलं असणार आहे आपलं शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र, संतांची कामगिरी। त्यानंतर मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे होते। त्यानंतर चौथा टॉपिक येणार आहे शिवरायांचे बालपण। 5वा टॉपिक असणार आहे शिवरायांचे शिक्षण। त्यानंतर 6वा टॉपिक असणार आहे आपला स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। तर अशा पद्धतीने हे 6 टॉपिक आपण पार्ट 1 मध्ये घेणार आहोत। पार्ट 2 मध्ये पहा 7 पासून पुढे स्वराज्याचे तोरण बांधले, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त, प्रतापगडावरील पराक्रम, शर्तीने खिंड लढवली, 11 नंबर शाहिस्तेखानाची फजिती, 12 नंबर पुरंदरचा वेढा व तह। तर दुसऱ्या टॉपिकमध्ये 7 पासून ते 12 पर्यंतचे टॉपिक आपण घेणार आहोत। 3 पार्ट करण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो, की व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आपण कमी टायमिंगमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तिसऱ्या पार्टमध्ये असणार आहे 13 नंबरच्या पार्टपासून सुरुवात होणार आहे बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, 14 नंबर गड आला पण सिंह गेला, त्यानंतर 15 एक अपूर्व सोहळा, 16 दक्षिणेतील मोहीम, 17 गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन आणि 18 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन। अशी होती आपली थोडक्यात अनुक्रमानिका शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र। तर यामध्ये एकमेक ओळ महत्त्वाची आहे, तर मी ते एक्सप्लेन करणार आहे। आणि ज्या ठिकाणी महत्त्वाची ओळ अशी वाटली की हे विचारले जाऊ शकते तर त्यावरती आपण जास्त भर देणार आहोत। पहा, मग शिवाजी महाराज थोर पुरुष होते, पण आपण दर साल त्यांच्या जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो। तुम्ही मिळलं तर त्या दिवशी किती आनंदात असतात। महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। तर पहा, ही हेडिंग महत्त्वाची आहे। शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले तर मध्ययुगाच्या काळामध्ये। त्या काळी सर्वत्र राजशांचा अंमल असे, बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत। पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले। उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत। त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य न होते। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता। ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते। या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते, त्यांच्यात नेहमी लढाया होत, त्यात रयतेचे हाल होत। रयत सुखी नव्हती, उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते। रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते, राहायला सुरक्षित निवाराही नव्हता, सगळीकडे अन्याय माजला होता। महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते। देशावर त्यांचे प्रेम नव्हते, प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर। वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत, त्यात रयतेचे खूप हाल होते। या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले। रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले। भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला। तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, जुलमी राजवटींचा पराभव केला, न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले। हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते। स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता। शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही।
सर्व धर्मांतील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला पाठ पाहिला मित्रांनो. तर लगेच आपण पुढचा पाठ आपण पाहणार आहोत. स्वाध्याय वगैरे दिलेला आहे, तो आपण वाचणार नाहीत. एक चित्र दिलं आहे. पुढचा दुसरा टॉपिक आहे संतांची कामगिरी. महाराष्ट्रात चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या पूर्वी जे संत होऊन गेले त्यांचे नाव आपण पाहिले, तर यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचाही अंतर्भाव त्यात होतो. म्हणजे काही महिला संत सुद्धा होऊन गेल्या. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य त्या ठिकाणी केलेले. तर चित्र दिले संत चक्रधर स्वामींचे चित्र आपण पाहू शकता न्यू सिलेबसनुसार. आता श्री चक्रधर स्वामी. आता चक्रधर स्वामींबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र. वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असत त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. तर यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या पंथास कोणता पंथ म्हणतात? तर महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजेच लीळाचरित्र हा ग्रंथ होय. तर महानुभाव पंथांचा एक चक्रधर स्वामींवर आधारित ग्रंथ तर लीळाचरित्र, तर माहिमभट यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो. आणि हा पहिला गद्य ग्रंथ त्या ठिकाणी आहे, म्हणून याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आता पाहूया आपण संत नामदेव. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी राहणार होते. तर विचारले जाऊ शकते नरसी कोणते संत राहत होते? तर संत नामदेव. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली. त्यानंतर जनतेत संत नामदेव महाराजांचे आपण चित्र पाहू शकता. त्यानंतर जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. तर कोणत्या धर्मासाठी? भागवत धर्मासाठी. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. तर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या संताचे पदे गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात आहेत? तर आपण संत नामदेव महाराजांचं नाव घेऊ. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. त्यानंतर पाहूया मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल, तरी आपण लेखमध्ये पाहून घेऊया. संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणार होते. संत ज्ञानेश्वरांचे गाव कुठलं? तर आपेगाव. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, पण घर सोडले होते. पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाडीत टाकले होते. वाडीत टाकणे म्हणजे साधारणतः म्हणजे त्यांचा तिरस्कार त्या ठिकाणी केला होता. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागे. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आले. मुक्ता म्हणजे मुक्ताबाई आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र पाहू शकतात. संत ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करेल? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले.
ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कडकडीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. तर ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. कुठे घेतली जिवंत समाधी? तर आळंदी येथे. पुढे पुण्याजवळ आळंदी येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची कारकीर्द होती. पुढे पहा मित्रांनो, संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. संत एकनाथ महाराजांचे चित्र आपण पाहू शकता. एक लहान मुलाला घेतलेले त्यांनी. ते पैठणचे राहणारे. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. अशा पद्धतीने संत एकनाथ महाराज होते. त्यानंतर एके दिवशी अजून वाचायचे त्याबद्दल. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. त्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील तुकाराम महाराजांचा फोटो आपण पाहू शकतो. देहू गावचे होते. आता संत तुकाराम महाराज कोणत्या गावाचे होते? तर देहू गावाचे. त्यांच्या घरी शेती भाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असं संत तुकाराम महाराजांचा संदेश. त्यानंतर हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. तर तुकाराम महाराजांची गाथा कोणती होती? तुकाराम गाथा. त्यानंतर पाहू मित्रांनो आपण समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदासांचं चित्र आपण पाहू शकता त्या ठिकाणी आणि त्यांबद्दल आपण थोडक्यात माहिती पण वाचून घेऊया. समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. तर संत रामदासांचा जन्म कुठे झाला? तर जांब या गावी झालेला आहे. कुठे? तर मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी. रामदासांचे मूळ नाव होते नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. तर दासबोध कोणी ग्रंथ रचला आहे? तर दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सत्विचार व सत्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,
हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळाच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दुसरा टॉपिक पाहिला, संतांची कामगिरी म्हणजे महाराष्ट्राचे जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी संतांचा खूप मोठा वाटा आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या कामगिरीचा सुद्धा स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतलेला आहे. लगेचच आपण पुढचं प्रकरण पाहणार आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी पुढचं प्रकरण आहे, इथं प्रश्न उत्तर दिलेली आहेत प्रश्न. आता तिसरं प्रकरण असणार आहे आपल्याला मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. आता मराठा सरदार आणि भोसल्यांचे कर्तबगार घराणे याबद्दल आपण माहिती घेऊया. धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत असत. आता शूर मराठा सरदार. मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यांवर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोडचे घोरपडे, जावडीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख त्या ठिकाणी सरदार होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होता. तर जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या? तर सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. हे आपल्याला लक्षात या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. त्यानंतर शौर्याची परंपरा. हे सारे सरदार सूर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत केले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. त्यानंतर पहा घृष्णेश्वराचे मंदिर. घृष्णेश्वराचे मंदिर आणि मराठी सरदारांचा आपण काय उपयोग आहे किंवा काय कामगिरी आहे ते पाहणार आहोत. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेले होते. एवढे महान दैवत, पण कोण अवकडा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत, उसासे सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडावर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजी राजे भोसले. पहा मित्रांनो, इथं शहाजी राजांचं चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. खूप सुंदर असं चित्र आहे. तर आपण हे पाहू शकतो. फूल आहे, तलवार आहे. तर पहा आता कोण होते? तर हे शिवभक्त होते. मालोजी राजे भोसले हे शिवभक्त होते. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो आपल्याला की घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला? तर मालोजी राजे भोसले यांनी केला. वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजी राजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही मुले
आता बाबाजीराजे भोसलेंची मुले कोण होती? विठोजी राजे धाकटे भाऊ होते आणि मोठे कोण होते? मालोजीराजे. बाबाजीराजे हे वडील, मालोजीराजे आणि विठोजीराजे हे त्यांचे मुलं. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठी होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभवाले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. आता मालोजी राजांच्या पत्नीचं नाव काय? तर उमाबाई होते. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. तर उमाबाई कुठून होती? फलटणच्या निंबाळकर घराण्यातील. या उभयांतांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. तर उमाबाई आणि मालोजीराजे यांच्या पुत्राचे नाव म्हणजे यांच्या मुलाचे नाव 2 मुले होती. त्यांचे नाव एकाचे शहाजी आणि दुसऱ्याचे शरीफजी. आता हे शहाजी राजांनी पुढे काय वंशावळ झाली ते आपण पाहणार आहोत. शहाजी 5 वर्षाचे असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला, म्हणजे काकांनी त्यांचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. आता कोण होती लखुजीराव जाधवांची मुलगी? जिजाबाई, जिजामाता. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौजफाटा बाळगून होते. तर मित्रांनो, आपण याला व्यवस्थित पद्धतीने ऐकायचं आहे आणि समजून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. वंशावळ सुद्धा आपल्याला इथं महाराजांची आपल्याला लक्षात येत आहे. तर शूर पराक्रम त्या ठिकाणी होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची निष्ठा, त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. आता भोसले घराण्यात कोण आलं? जिजाबाई त्या ठिकाणी भोसले घरामध्ये आले. जाधव घराण्याची राजमाता जिजाबाई ही भोसले घराण्याची सून झाली, म्हणजे भोसले घराण्याचा तिथं आता पुढे आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळेल. शहाजीराजे, आता हे शहाजीराजे नेमके कोणते पाहू आपण. निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशाहही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजाने निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. कुठे? तर भातवडी येथे. या लढाईत शरीफजी मारले गेले, म्हणजे त्यांचे भाऊ. कोणाचे? त्यांचे शहाजीराजांचे भाऊ शरीफजी मारले गेले. कोणत्या लढाईत? तर भातवडीच्या लढाईत, अहमदनगर जवळील. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयांतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फत्तेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा आली. तर कोणाच्या काळात आली उतरती कळा? तर फत्तेखानच्या काळात. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून परत निजामशाहीत आले. अशा पद्धतीने आपण हा तिसरा लेख आपण पाहिला मित्रांनो. तर आपल्याला हा निश्चित समजलाच असेल. तर मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. तर आपण लगेचच पुढचं प्रकरण पाहणार आहोत. तर काही स्वाध्याय दिला आहे, तर हे आपण न पाहता आपण डायरेक्ट
हे पाहूया. 4थं प्रकरण शिवरायांचे बालपण. आता आपल्याला दिसतं एक सुंदरसं चित्र दिलेलं आहे. शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान, याच ठिकाणी महाराजांचा जन्म झालेला आहे. तर चित्र आपण पाहू शकता. पहा मग शिवजन्म. आता इथून आपल्याला खरी सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे स्वराज्य स्थापनेची. शिवजन्म. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे, विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामाधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शिवाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीय शके. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एकदा नवीन वाचूया कारण की पेज पलटलेला आहे. अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामाधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंचकडे, भक्कम तटबंदी आणि बडकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. तर 19 फेब्रुवारी 1630 आणि फाल्गुन वद्य तृतीय शके 1551. तर हे नीट लक्षात घ्यायचं आहे. किल्ल्यावर आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवरायांचे बालपण. आता शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाडत. चित्र पाहू शकता आपण वीरमाता जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगताना. तर छत्रपती शिवाजी महाराज, शिवबा आणि राजमाता जिजाऊ आपल्याला दिसत आहे चित्रामध्ये. तर सुंदर असं चित्र आहे मित्रांनो. मायाने कुरवाडत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टी सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे. ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे असं त्यांचे काम त्या ठिकाणी होत होतं. तर महाराजांना अशा पद्धतीने राजमाता जिजाबाई त्या ठिकाणी संस्कार देण्याचे काम करत होते. तर चित्र पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज आणि काही बाल मावळे त्या ठिकाणी बसलेले आहेत. किती सुंदर चित्र आहे मित्रांनो. सवंगड्यांसोबत शिवराय. ओके. रचने हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. आता शहाजीराजे मुघल बादशाहीकडे पाहूया.
शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. तर मित्रांनो, लखुजीराव जाधव म्हणजे राजमाता जिजाआईंच्या वडिलांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. कोणाच्या याच्यात? निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या त्या ठिकाणी करण्यात आली. मित्रांनो, या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फत्तेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल न होता म्हणून त्यांच्या स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. त्यानंतर जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. पहा मित्रांनो, पुढे पहा. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामाधुमीत गेले होते. आज या किल्ल्यांवर तर उद्या त्या किल्ल्यांवर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरू लागला. तर मित्रांनो, स्वाध्यायामध्ये आपण पाहणार नाही, तर पुढचं प्रकरण आपण पाहूया. तर आपल्याला शिवनेरी किल्ल्याचा महादरवाजा आपण पाहू शकतो. खूप सुंदर असं चित्र त्या ठिकाणी आहे. तर शिवरायांचे शिक्षण, आता महत्त्वाचा टॉपिक आहे. महाराजांचे शिक्षण आपण पाहू. 5वे प्रकरण आहे, पाहूया. शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ. स्वतः शहाजीराजे हे संस्कृत गाडे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. वयाचे केवढे? 7 वर्षाचे असताना. मित्रांनो पहा, थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला
शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती चित्र पाहू शकता. शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण. तर किती सुंदर चित्र त्या ठिकाणी आहे. महाराज आहेत, शहाजीराजे आहेत. तर पाहू शकतो आपण. ठीक आहे, पाहूया आपण पुढे. कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. वयाच्या 12व्या वर्षी झाला मित्रांनो. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूरसेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले किंवा पाठवले. तर किती सुंदर चित्र आहे मित्रांनो, पाहू शकतो आपण. पुण्याचा कायापालट. आता पुण्याचा कायापालट पाहू. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती, जंगले वाढली होती, रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झालेली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होती. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे पायाभूत मानले जाते. तर यावर सुद्धा प्रश्न असू शकतो. दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याचे कार्य कशावर होते? शेत सुधारणावर होते. शिवरायांचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूंशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूंच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. वीरमाता जिजाबाईंची शिवरायांचं शिकवण. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदारांची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषांच्या पत्नी होत्या. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. तर मित्रांनो, राजमाता जिजाऊंचा आपण फोटो पाहू शकतो. खूप छान फोटो त्या ठिकाणी आहे. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत
मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत पारगंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, शिवबा, भोसल्यांचा पूर्वज रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजी राजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळुरूहून पुण्याला पाठवताना साम्राज, नीळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंत मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्या बरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजी राजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजी राजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. शिवरायांचा विवाह. त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहोंचे 4 हात करायला पाहिजेत. मग शिवबांकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव होते सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटीने साजरा झाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4थं प्रकरण पाहिलेलं आहे. लगेचच आपण पुढचं प्रकरण पाहणार आहोत. आता 6 नंबरचं प्रकरण आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. इथून आता 6व्या प्रकरणापासून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कशी झाली, काय झाली आपण पाहूया. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. 1645 साली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शिवशंकरापाशी कोणते मागणे मागत होते? बाल शिवबाची तेजस्वी वाणी. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजी राजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबाचे कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलकाची धुडदाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले.
नवीन दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ. ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले. स्वराज्याची शपथ. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले. हिंदवी स्वराज्य स्वराज्याच्या रूपाने हे राज्य. तर मित्रांनो, आपण पाहू शकता असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आस विश्वास त्यांना वाटू लागले. मावळ खोऱ्यातील जमव. आता ते जमव करायला लागले. मित्रांनो, शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाट निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तडघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. मावळांतील सोबती. 12 मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. त्यानंतर त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत, त्यांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारावून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले, पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यांतील झुंजारराव मरड, हैवतराव शिडमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोडे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळांत स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांची राजमुद्रा. आता राजमुद्रेवरून आपण पाहूया. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजी राजाने शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी होती. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसूनोम शिवशा मुद्रा भद्राय राजते. पहा मित्रांनो, याचा अर्थ आपण पाहूया. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी राजमुद्रेचे चित्र पहा मित्रांनो. असे सांगणारी आहे. ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत. आता मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या महाराजांच्या काळामध्ये राजमुद्रा कोणत्या भाषेत असत? तर फारसी भाषेत असत. पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. हे पण महत्वाचे आहे मित्रांनो. फारसी भाषेत असत, परंतु महाराजांची मुद्रा कशी होती? तर संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा, त्याबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे, हे साऱ्या मावळ्यांच्या लक्षात आले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 6 प्रकरण पाहिले थोडक्यात. तर पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या पार्टमध्ये आपण 7व्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. ते प्रकरणाचं नाव मी आता आपल्याला सांगून देतो. स्वराज्याचे तोरण बांधले. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून आपण त्या ठिकाणी 3 पार्ट बनवणार आहोत.
तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा MPSC साठी किंवा आपल्या पोलीस भरतीसाठी ग्रुप C, ग्रुप D जे स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यासाठी याचा फायदा निश्चितच होईल.